हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आपला आजचा विषय आहे की अध्यात्मात पुढे पुढे जायला पाहिजे. आपण प्रत्येक जण शाळेत जातो. शाळा सगळ्यांनाच आवडते, छान वाटते, मजा येते शाळेमध्ये. पण आपण शाळा सोडून पुढे कॉलेजामध्ये जातो पुढील शिक्षणासाठी. कॉलेजातनं नंतर कदाचित युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ अजून पुढचं शिक्षण घेण्यासाठी. म्हणजे आपण शाळा सोडून पुढे कॉलेजात युनिव्हर्सिटीत जातो. याचा अर्थ शाळा ही वाईट आहे का? शाळा सोडून देतो म्हणजे शाळा ही वाईट नाही, नक्कीच नाही. शाळेबद्दल आपल्याला आदर आहे. पण आपण शाळेतच गुंतून राहत नाही तर त्याच्या पलीकडे जातो. आणि हे खूप महत्वाचं आहे की जसं आपण भौतिकात या गोष्टी करतो तसं अध्यात्मातही आपल्याला पुढे पुढे जायला पाहिजे. सुरुवातीला काही गोष्टी या शाळेसारख्या आहेत, त्या तेवढ्यापुरतं त्यांचं महत्व आहे, पण त्याही सोडून आपल्याला पुढे जायला लागतं. उदाहरणार्थ आपण एक बघू की आपण बरेच जण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, हार फुले वाहतो, प्रदक्षिणा घालतो आणि निघतो. आता हे दर्शन झाले का देवाचे? तर नाही. आता हे प्राथमिक आहे सगळं. आता आपल्याला पुढे जायला पाहिजे. म्हणजे कसं की आता थोडंसं तिथे गाभाऱ्यामध्ये डोळे मिटून शांत बसायला पाहिजे, मौन प्रशांत होऊन. आणि ती मूर्ती जी आपण दर्शन घेतलंय ती आता डोळ्यासमोर आणली पाहिजे. त्या मूर्तीवर थोडंसं ध्यान लावायला पाहिजे. त्या मूर्तीतील अमूर्त जाणायला पाहिजे. तर त्या देवळात गेल्याचा कुठेतरी फायदा होईल. आपल्या अंतःकरणात ते दर्शन उतरेल, आपल्याला त्याचा थोडा फायदा होईल. तर नुसतंच देवळात गेलं, दर्शन घेतलं, पटकन बाहेर आलं, तसं होता कामा नये. तिथे जरा वेळ बसलं पाहिजे. गुलाबजाम सुद्धा पाकात नुसता असा पाकातनं काढला तर चालेल का? नाही, तो पाकात ठेवायला पाहिजे जरा वेळ. पाकात मुरला पाहिजे, मगच तो गुलाबजाम छान लागेल. तसं आपणही देवळात गेल्यावर तिथे थोडंसं दर्शन झाल्यावर बसलं पाहिजे, डोळे स्वस्थ शांत मिटून. तर ते दर्शन आपल्याला आत मुरेल आणि तर तो देवळात जाण्याचा खरा फायदा आपल्याला होईल. घरी पण आपण नित्य पूजा करतो, छान अगदी सगळे हार फुलं वाहतो, धूप दीप, अजून घंटा वाजू, छान आरत्या म्हणू, छान वाटतं सगळं, मनालाही बरं वाटतं. नैवेद्य दाखवला, आरती झाली, चला झालं, उठलो. आता या सगळ्या प्राथमिक गोष्टी आहेत शाळेसारख्या. आता पूजा अर्चा झाली की आपण त्या देवासमोर डोळे मिटून शांतपणे बसलं पाहिजे. ते दर्शन आपल्याला आत उतरायला पाहिजे, तर त्याचा आपल्याला फायदा होईल. तर हे मौन प्रशांत होणं आणि थोडंसं ध्यान लागणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की डोंट बी जस्ट रिलिजियस, बी स्पिरिच्युअल. तुम्ही नुसतेच धार्मिक होऊ नका, तर आध्यात्मिक व्हा. हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला थोडंसं पुढे जायला पाहिजे. फुलं वाहणं किंवा हे वाईट काही नाही, ही फक्त वातावरण निर्मिती आहे, पण त्याच्या पुढे जायला पाहिजे ना. जसं आपण शाळा चांगली म्हणून शाळेतच राहतो का बसून? नाही, शाळेबद्दल आदर आहे, पुढे जातो आपण कॉलेजात उच्च शिक्षणासाठी. तसंच आहे हे सगळं कर्मकांड सोपस्कार केले तर या सगळ्या साधना आहेत, साध्य याच्या पलीकडे आहे. आपण तिथे शांत मौन प्रशांत होऊन स्थिरस्थित होऊन ध्यान लावायला पाहिजे. आतमध्ये अंतरात्मा आणि त्याचा योग जुळून यायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने अध्यात्माची आपली यात्रा सुरू होते. अध्यात्मात सुद्धा अशा वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत प्रगतीच्या.
सुरुवातीला आपल्याला अध्यात्माची गोडी लागते. आपण 4 पुस्तकं वाचतो, देवदर्शन घेतो, पोथी वाचतो, काही त्याची पोथी पारायण करतो, एखादं जप करू, तीर्थक्षेत्री जातो. नंतर कदाचित आपल्या भाग्याने आपल्याला गुरु मिळाला तर गुरु जसं सांगेल त्याप्रमाणे आपण साधना उपासना सुरू करतो, गुरुचा सत्संग करतो, त्यांची प्रवचने ऐकतो, त्यांनी दिलेल्या ज्ञानावर आपण चिंतन मनन करतो. पुढे आपण थोडंसं त्या याच्यावर गुरु सांगेल त्याप्रमाणे ध्यान लावतो. मग आपल्याला पुढे काही त्याची अनुभूती मिळेल. तसा आपला पुढे पुढे प्रवास होत जातो. साक्षात्कारी होऊ, दार्शनिक होऊ, आत्मस्वरूप होऊ, कैवल्यानंदी होऊ. माऊली पण म्हणतात की देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. या 4 प्रकारच्या मुक्ती त्यांनी सांगितल्या आहेत. जशी पहिली सलोकता, समीपता, स्वरूपता आणि मग सायुज्य मुक्ती. पुढे पुढे जायचं. या पहिल्या 3ही मुक्ती शाश्वत नाहीये. सायुज्य मुक्ती ही शाश्वत आहे. तर अध्यात्मात असा आपल्याला पुढे पुढे प्रवास करायला पाहिजे. नुसतं एकाच जागी गाडी स्टार्ट करून नुसतं ढूर ढूर करून उपयोग होणार नाही. गाडी पुढे जाणार नाही. प्रत्यक्ष गिअर टाकायला लागेल तर गाडी पुढे जाईल. भगवद्गीतेतही भगवंत श्रींनी आपल्याला जीवनात एक महत्त्वाचा क्रम सांगितलाय. ते म्हणतात की पहिला देह महत्त्वाचा, मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मन, मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा. आत्म्याला जास्त महत्त्व आहे. आपल्याला हळूहळू पुढे पुढे जायचं आहे. आणि समर्थांनी पण त्यांनी जेव्हा ते शिष्यांना ज्ञान द्यायचे तेव्हा त्यांनी देह महत्त्वाचा आहे म्हटल्यावर स्वतः ते सूर्यनमस्कार घालायचे. त्यांच्या शिष्यांनी सांगायचे की व्यायाम छान करा, शरीर बलदंड निरोगी पाहिजे. नंतर मन श्रेष्ठ म्हणून त्यांनी लगेच मनाचे श्लोक दिले. बुद्धी श्रेष्ठ म्हणून स्वतःसुद्धा त्यांनी गायत्री पुरस्चरण केली खूप. दासबोध लिहिला शिष्यांसाठी. आणि पुढे आत्मा हा श्रेष्ठ म्हणून पुढे आत्माराम ग्रंथ लिहिला. माऊलींनी सुद्धा सुरुवातीला हरिपाठ सांगितला सर्व वारकऱ्यांसाठी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अभंग लिहिले भरपूर. आणि नंतर भावार्थ दीपिका त्यांनी सांगितली. आणि मग शेवटी त्यांनी आत्मज्ञान महत्त्वाचे म्हणून अमृतानुभव पण सांगितला. आणि त्याच्याचबरोबर त्याच्या अगोदर त्यांनी चांगदेव 65 सांगितले. चांगदेव तसे मोठे ज्ञानी होते तर त्यांच्या दृष्टीने त्यांना आत्मा महत्त्वाचा म्हणून आत्मज्ञान हे चांगदेव 65 म्हणून आत्मज्ञान दिलं. आणि शेवटी अमृतानुभव लिहिला. तर आपल्यालाही पुढे पुढे असं जायला पाहिजे. देहभाव कमी होऊन नंतर मनसुद्धा नंतर नमन, अमन, उन्मनी अशी अवस्था पुढे पुढे प्राप्त व्हायला पाहिजे. बुद्धी धियन प्रचोदयात, मला चांगली बुद्धी दे. आणि बुद्धीच्याही पलीकडे आत्मा आहे. आत्मा हा श्रेष्ठ, आत्मस्वरूप होणे हे महत्त्वाचे. अशी प्रगती आपणही केली पाहिजे. पातंजली ऋषींनी सुद्धा जो अष्टांग योग सांगितला त्यात प्रथम यम आहे म्हणजे शुद्ध आचरण. मग नियम, थोडे जपजाप्य सांगितले. आसन, योगासने सांगितली कारण आता आसन स्थिर व्हायला पाहिजे. प्राणायाम सांगितला मनातले विचार कमी होण्यासाठी. इंद्रियांवर ताबा येण्यासाठी प्रत्याहार सांगितला. इंद्रियांना प्रतिआहार. पुढे ध्यान लावण्यासाठी धारणा, मग ध्यान समाधी असे पुढे पुढे जायचे. आपण एक अगोदर व्हिडिओ केला होता पातंजली अष्टांग योग. ज्यांनी अगोदर पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. वेदांमध्येही सुरुवातीला संहिता आहे. त्यात मंत्र आहे. पुढे ब्राह्मण आहे. यात मंत्र, तंत्र, यज्ञविधी
कर्मकांड आहे. आता ही फक्त वातावरण निर्मिती आहे. मग पुढे अरण्यात, म्हणजे आता अरण्यात शक्य नाही, पण म्हणजे एकांतात बसायचे आहे, ध्यान लावायचे आहे. मग पुढे उपनिषद म्हणजेच वेदांत याचा अभ्यास, मनन, चिंतन करायचे आहे. भगवद्गीता हे उपनिषदांचे सार आहे, म्हणून गीतेचाही अभ्यास करायचा आहे. असे पुढे पुढे जायचे आहे. जप करताना पण प्रथम आपण वैखरी वाणीने म्हणजे मोठ्यांदा जप करतो, मग मध्यमा मनात करतो, मग तो स्मृतीमधून आठवतो व शेवटी परावाणीने अनाहद नाद सुरू व्हावा आणि पुढे पुढे आपणच तो जप व्हायचे. असं पुढे पुढे जायचे. अशा प्रकारे आपल्याला अध्यात्मात पुढे पुढे जायला पाहिजे. विविध साधना या शेवटी साधना आहे. त्या साधनेतच गुंतून राहायचं नाहीये, तर साध्येच्या पलीकडे आहे. नाहीतर गीतेतील 700 श्लोक पाठ आहेत, काहींचे उलटे पण पाठ आहेत, पण अर्थ विचारला तर अर्थ माहीत नसतो. मग अर्थच कळला नाही तर आचरणात कसे बरे येतील? मग याचा काय उपयोग आहे? शेवटी आपलं जीवन जे आहे हे शेवटी त्यात आपल्याला प्रशांत, मौन, स्थिर, स्थित, कैवल्यानंदी, अहंकारमुक्त, रिपुमुक्त असं आपलं जीवन व्हायला पाहिजे. आपलं आचरण शुद्ध व्हायला पाहिजे, परमपवित्र व्हायला पाहिजे. भगवंतावर प्रेम, श्रद्धा पाहिजे आणि कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आत मुरला पाहिजे. आणि या त्रिवेणी संगमामुळेच आपलं जीवन सफल होईल, कृतार्थ होईल. हरिओम.